जय भीम, जय शिवराय, जय संविधान. मित्रांनो, मागील भागातील व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतीय संविधान भाग 5 संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण 2 संसद मधील कलम 106 सदस्यांचे वेतन आणि भत्ते, कलम 107 विधेयक सादर करणे आणि मंजूर करणे यासंबंधीच्या तरतुदी, कलम 108 काही प्रकरणामध्ये दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक, कलम 109 मनी बिलाच्या बाबतीत विशेष प्रक्रिया आणि कलम 110 मनी बिलची व्याख्या यांची सविस्तर माहिती आपण बघितली होती. त्याचप्रमाणे भारतीय संविधान भाग 5 संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी प्रकरण 2 संसद यामधील कलम 111 विधेयकांना मान्यता, कलम 112 वार्षिक आर्थिक विवरणपत्र, कलम 113 अंदाजाबाबत संसदेतील कार्यपद्धती, कलम 114 विनियोजन विधेयके, कलम 115 पूरक, अतिरिक्त किंवा जास्त अनुदाने याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. कलम 111 विधेयकांना मान्यता. भारताचे संविधान 1950 नुसार जेव्हा संसदेच्या सभागृहांनी विधेयक मंजूर केले जाते तेव्हा ते राष्ट्रपतींकडे सादर केले जाईल आणि राष्ट्रपती एकतर ती विधेयकाला संमती देत असल्याचे घोषित करतील किंवा ते त्यास संमती देण्यास रोखत आहेत असे घोषित करतील. परंतु राष्ट्रपती जर विधेयक संमतीसाठी सादर केल्यानंतर शक्य तितक्या लवकर जर ते अर्थविधेयक नसेल तर ते विधेयक सभागृहांना परत करू शकतात, ज्यामध्ये विनंती केली आहे की ते विधेयकाचा किंवा त्यातील कोणत्याही निर्दिष्ट तरतुदींचा पुनर्विचार करतील आणि विशेषतः त्यांच्या संदेशात शिफारस केलेल्या कोणत्याही सुधारणा सादर करण्याची इष्टता विचारात घेतील. आणि जेव्हा एखादे विधेयक अशा प्रकारे परत केले जाते तेव्हा सभागृहे त्यानुसार विधेयकाचा पुनर्विचार करतील आणि जर विधेयक पुन्हा सभागृहांनी दुरुस्तीसह किंवा त्याशिवाय मंजूर केले आणि राष्ट्रपतींना संमतीसाठी सादर केले तर राष्ट्रपती त्यावर संमती रोखणार नाहीत. 10 मे 1949 रोजी मसुदा कलम 91 म्हणजे कलम 111च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात राष्ट्रपतींनी विधेयकांना मान्यता देण्याचे नियमन केले. विधानसभेने इतर कोणतेही प्रस्ताव स्वीकारले नाहीत आणि 20 मे 1949 रोजी मसुदा कलम स्वीकारला. कलम 112 वार्षिक आर्थिक विवरणपत्र. भारताचे संविधान 1950 नुसार 1. राष्ट्रपती प्रत्येक आर्थिक वर्षाच्या संदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर त्या वर्षासाठी भारत सरकारच्या अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचे विवरणपत्र सादर करण्याची व्यवस्था करतील, ज्याला या भागात वार्षिक आर्थिक विवरणपत्र असे संबोधले जाईल. 2. वार्षिक आर्थिक विवरणपत्रात समाविष्ट केलेल्या खर्चाचे अंदाज वेगळे दर्शविले पाहिजेत. 1. या संविधानाने भारताच्या एकत्रित निधीवर आकारण्यात येणारा खर्च म्हणून वर्णन केलेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम आणि 2. भारताच्या एकत्रित निधीतून प्रस्तावित केलेल्या इतर खर्चाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम आणि महसूल खात्यावरील खर्च इतर खर्चापासून वेगळे करेल. 3. खालील खर्च हा भारताच्या एकत्रित निधीवर आकारण्यात येणारा खर्च असेल. ए. राष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते आणि त्यांच्या पदाशी संबंधित इतर खर्च. बी. राज्य परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे वेतन आणि भत्ते. सी. कर्ज शुल्क ज्यासाठी भारत सरकार जबाबदार आहे, ज्यामध्ये व्याज, सिंकिंग फंड शुल्क आणि विमोचन शुल्क आणि कर्ज उभारणी आणि कर्जाची सेवा आणि विमोचन यांच्याशी संबंधित इतर खर्च यांचा समावेश आहे. डी. 1. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्यांच्या बाबतीत देय असलेले वेतन, भत्ते आणि पेन्शन. 2. संघीय न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्यांच्या बाबतीत देय असलेले पेन्शन. 3. भारताच्या राज्यक्षेत्रात समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्राच्या संदर्भात अधिकार क्षेत्र वापरणाऱ्या किंवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी पहिल्या अनुसूचीच्या भाग अ मध्ये निर्दिष्ट केलेल्या राज्याशी संबंधित प्रांतात समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्राच्या संदर्भात अधिकार क्षेत्र वापरणाऱ्या कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्यांच्या बाबतीत देय पेन्शन. ई. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांना किंवा त्यांच्या संदर्भात देय असलेले वेतन, भत्ते आणि पेन्शन. एफ. कोणत्याही न्यायालयाच्या किंवा मध्यस्थ न्यायाधिकरणाच्या कोणत्याही निर्णयाची, हुकुमाची किंवा निवाड्याची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही रक्कम. जी. या संविधानाने किंवा संसदेने कायद्याने अशा प्रकारे आकारले जाणारे घोषित केलेले इतर कोणतेही खर्च. मसुदा कलम 92 कलम 112च्या मसुद्यावर 8 आणि 10 जून 1949 आणि 13 ऑक्टोबर 1949 रोजी चर्चा झाली.
यात भारताच्या राष्ट्रपतींना भारताच्या खर्चाचे वार्षिक आर्थिक विवरणपत्र, ज्याला केंद्रीय अंदाजपत्र म्हणून ओळखले जाते, ते भारतीय संसदेत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अशा निवेदनात काय असावे आणि ते कसे सादर करावे याचे तपशीलवार वर्णन केले आहे. विधानसभेने हे सर्व प्रस्ताव फेटाळले आणि 10 जून 1949 रोजी मसुदा समितीने सुचविलेल्या बदलांसह कलम स्वीकारले. कलम 113 अंदाजाबाबत संसदेतील कार्यपद्धती. भारताचे संविधान 1950 नुसार 1. भारताच्या एकत्रित निधीवर आकारल्या जाणाऱ्या खर्चाशी संबंधित अंदाजपत्रकांपैकी बराचसा भाग संसदेच्या मतदानासाठी सादर केला जाणार नाही, परंतु या कलमातील कोणत्याही गोष्टीचा अर्थ संसदेच्या दोन्ही सभागृहात त्या अंदाजपत्रकांची चर्चा रोखणारा असा केला जाणार नाही. 2. इतर खर्चाशी संबंधित असलेल्या अंदाजांपैकी बराचसा भाग लोकसभेला अनुदानाच्या मागणीच्या स्वरूपात सादर केला जाईल आणि लोकसभेला कोणत्याही मागणीला मान्यता देण्याचा किंवा मान्यता नाकारण्याचा किंवा त्यामध्ये निर्दिष्ट केलेल्या रकमेतील कपात करण्याच्या अधीन राहून कोणत्याही मागणीला मान्यता देण्याचा अधिकार असेल. 3. राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी केली जाणार नाही. 10 जून 1949 रोजी संविधान सभेत मसुदा कलम 93 किंवा कलम 113च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात असे म्हटले होते की भारत सरकारचा अंदाजे खर्च अनुदान मागणी स्वरूपात संसदेसमोर मंजुरीसाठी सादर केला पाहिजे, शिवाय खर्चाच्या काही बाबी संसदेत मतदानासाठी ठेवण्याची आवश्यकता नाही असे घोषित केले, जरी त्यावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा केली जाऊ शकते. मसुदा समितीच्या अध्यक्षांनी भारताचे महसूल चे नाव भारताचा एकत्रित निधी असे बदलण्यासाठी एक दुरुस्ती मांडली आणि मसुदा समिती अध्यक्षांनी आणलेली दुरुस्ती विधानसभेने स्वीकारली आणि 10 जून 1949 रोजी कलम स्वीकारले. कलम 114 विनियोजन विधेयके. भारताचे संविधान 1950 नुसार 1. अनुच्छेद 113 अंतर्गत अनुदाने लोकसभेने दिल्यानंतर शक्य तितक्या लवकर भारताच्या एकत्रित निधीतून खालील गोष्टी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पैशांच्या विनियोगाची तरतूद करण्यासाठी एक विधेयक सादर केले जाईल. अ. लोकसभेने अशा प्रकारे दिलेले अनुदान आणि ब. भारताच्या एकत्रित निधीवर आकारण्यात येणारा खर्च, परंतु कोणत्याही परिस्थितीत संसदेसमोर पूर्वी मांडलेल्या निवेदनात दर्शविलेल्या रकमेपेक्षा जास्त नसावा. 2. संसदेच्या कोणत्याही सभागृहात अशा कोणत्याही विधेयकात कोणतीही सुधारणा प्रस्तावित केली जाणार नाही, ज्याचा परिणाम अशा प्रकारे केलेल्या कोणत्याही अनुदानाच्या रकमेत बदल किंवा गंतव्यस्थानात बदल होईल किंवा भारताच्या एकत्रित निधीवर आकारल्या जाणाऱ्या कोणत्याही खर्चाच्या रकमेत बदल होईल आणि या कलमांतर्गत सुधारणा अमान्य आहे की नाही याबद्दल अध्यक्षपदाच्या व्यक्तीचा निर्णय अंतिम असेल. 3. कलम 115 आणि 116च्या तरतुदींच्या अधीन राहून या कलमांच्या तरतुदींनुसार पारित केलेल्या कायद्याने केलेल्या विनियोगाशिवाय भारताच्या एकत्रित निधीतून कोणतेही पैसे काढले जाणार नाहीत. 10 जून 1949 रोजी मसुदा कलम 94 कलम 114च्या मसुद्यावर चर्चा झाली. त्यात विनियोग विधेयके मंजूर करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आणि 10 जून 1949 रोजी विधानसभेने मसुदा कलम दुरुस्ती स्वीकारली आणि मसुदा कलम स्वीकारला. कलम 115 पूरक, अतिरिक्त किंवा जास्त अनुदाने. भारताचे संविधान 1950 नुसार 1. राष्ट्रपती अ. जर कलम 114च्या तरतुदींनुसार केलेल्या कोणत्याही कायद्याने चालू आर्थिक वर्षासाठी एखाद्या विशिष्ट सेवेसाठी खर्च करण्यासाठी अधिकृत केलेली रक्कम त्या वर्षाच्या उद्देशांसाठी अपुरी असल्याचे आढळले किंवा चालू आर्थिक वर्षात त्या वर्षाच्या वार्षिक आर्थिक विवरणपत्रात विचारात न घेतलेल्या नवीन सेवेवर पूरक किंवा अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता निर्माण झाली किंवा जर एखाद्या आर्थिक वर्षात कोणत्याही सेवेवर त्या सेवेसाठी आणि त्या वर्षासाठी दिलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे खर्च केले गेले असतील, त्या खर्चाची अंदाजित रक्कम दर्शविणारे दुसरे निवेदन संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याची व्यवस्था करू शकेल किंवा यथास्थिती अशा जादा रकमेची मागणी लोकसभेसमोर सादर करू शकेल. 2. कलम 112, 113 आणि 114 मधील तरतुदी अशा कोणत्याही विवरणपत्राच्या आणि खर्चाच्या किंवा मागणीच्या संदर्भात आणि भारताच्या एकत्रित निधीतून अशा खर्चाची पूर्तता करण्यासाठी किंवा अशा मागणीच्या संदर्भात अनुदान देण्यास अधिकृत करणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या संदर्भात प्रभावी असतील, जसे की ते वार्षिक आर्थिक विवरणपत्राच्या आणि त्यात नमूद केलेल्या खर्चाच्या किंवा अनुदानाच्या मागणीच्या आणि अशा खर्चाची पूर्तता करण्यासाठी भारताच्या एकत्रित निधीतून पैशांच्या विनियोगाच्या अधिकृतीसाठी बनवल्या जाणाऱ्या कायद्याच्या संदर्भात प्रभावी असतील. 10 जून 1949 रोजी मसुदा कलम 95 म्हणजेच कलम 115 वर चर्चा झाली आणि 10 जून 1949 रोजी विधानसभेने मसुदा समितीची दुरुस्ती स्वीकारली आणि मसुदा कलम स्वीकारला. मित्रहो,
यानंतर आपले भारतीय संविधान भाग 5 संघटन केंद्र सरकारच्या कामकाजाच्या तरतुदी यामधील प्रकरण 2 संसद यामधील कलम 116 वोट ऑन अकाउंट वोट ऑफ क्रेडिट आणि अपवादात्मक अनुदाने कलम 117 आर्थिक विधेयकांबाबत विशेष तरतुदी कलम 118 कार्यपद्धतीचे नियम कलम 119 आर्थिक व्यवहारासंदर्भात संसदेतील कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे नियमन कलम 120 संसदेत वापरायची भाषा कलम 121 संसदेत चर्चेवर निर्बंध कलम 122 न्यायालये संसदेच्या कामकाजाची चौकशी करू शकत नाहीत याची सविस्तर माहिती आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या भारतीय संविधानाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवराय जय संविधान